सोन्यापासून मध्यापर्यंत सामान्य कष्टकर बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. साध्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज सामान्य कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 100% होणार आहे 4,000 पार. पण इथं प्रश्न उद्भवला की अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा होणार आहे 4,000 पार. चला तर मग ही तारीख कोणती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया समजून आणि उमजून. ज्यांना ज्यांना 100 प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा, ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहील आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. जी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता या तारखेनंतर कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 4,000 पार. पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 4,000 पार. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची जी दरपातळी आहे ती दरपातळी सध्याच्या कंडिशनला 2,000 रुपये प्रति क्विंटल पासून 2,300 रुपये प्रति क्विंटल आहे. जर मागच्या एका महिन्याचा विचार केला तर कांद्याच्या बाजारभावातील 100-200 ची तेजी अथवा मंदी सोडली तर कांद्याचा जो बाजारभाव आहे तर तो याच रेंजमध्ये दिसत आहे. आणि आपण जर बघितलं तर कांद्याची दर पातळी ही 2,000 ते 2,500च्या दरम्यान दिसत आहे आणि यातच कांद्याचा बाजारभाव मागच्या एका महिन्यामध्ये आपल्याला या ठिकाणी वाढताना आणि घटताना दिसत आहे. जर इथून पुढचा विचार केला तर कांद्याच्या बाजारभावात जबरदस्त तेजी येण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा 4,000ला गवसणी घालताना सुद्धा दिसणार आहे. तर आपल्या सर्वांना आज अशी तारीख सांगणार आहे की ज्या तारखेनंतर कांद्याचा बाजारभाव हा 100% 4,000 होणारच आहे. मग ती तारीख कोणती व त्यामागचं कारण कोणतं की ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा या तारखेनंतर 100% होणारे 4,000 पार. चला घेऊयात या ठिकाणी जाणून. तर बघा मित्रांनो, आता इथून पुढचा विचार केला तर सातत्यानं आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा वाढताना दिसणार आहे. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं तर लक्षात घ्या मित्रांनो, दरवर्षी 15 ऑगस्ट नंतर कांद्याचा जो बाजारभाव आहे तो नियंत्रणात ठेवण्याचं काम दक्षिणेतील येणारा कांदा व खास करून कर्नाटकचा कांदा करत असतो. पण यंदाच्या वर्षी चित्र पालटले, कारण या ठिकाणी लक्षात घ्या, अल निनोचं जे घोंघावणारं सावट आहे त्याचा सगळ्यात मोठा पहिला परिणाम आपल्याला दिसून येत आहे तो कर्नाटक व दक्षिणेतील राज्यातील कांदा उत्पादनावरती. एक तर लक्षात घ्या मित्रांनो, अल निनोमुळे पावसामध्ये व्यत्यय आला आणि त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर कर्नाटक व दक्षिणेतील राज्यामध्ये अर्ली खरीप कांदा लागवड कमी झाली व सोबतच काय झालं की योग्य पाऊस न पडल्यामुळं, अनुकूल वातावरण न मिळाल्यामुळं जेवढी काही लागवड झाली त्याच्यामध्ये पिकाची वाढ पण काही जबरदस्त होऊ शकली नाही. यामुळं आपण जर बघितलं तर पहिल्यांदा लागवड कमी, त्यानंतर वाढ व्यवस्थित नाही, त्यानंतर क्वालिटीचा इशू आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ओव्हरऑल विचार केला तर यामुळं कांदा उत्पादनात भयंकर घट. आणि मला सांगा, विहिरीमध्ये नसेल तर पोहऱ्यात येईल का? तर अजिबात नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ही असणारी उत्पादनातील घट कांद्याच्या बाजार भावात रेकॉर्ड तोड तेजी आणण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. जो कांद्याचा बाजारभाव 15 ऑगस्ट नंतर दक्षिणेतील राज्य आणि कर्नाटक त्या ठिकाणी नियंत्रणात ठेवत होतं, त्या दक्षिणेतील राज्यांमुळे आणि कर्नाटक मुळेच कांद्याच्या बाजारभावात 15 ऑगस्ट नंतर रेकॉर्ड तोड तेजी ही सुरू होणार आहे. याला या ठिकाणी आपण जर सपोर्टिव्ह आणखीन एक कारण बघितलं तर मागच्या 10 वर्षात सगळ्यात निच्चांकी स्तरावरती सध्या रब्बी कांदा स्टॉक या दिवसांमध्ये दिसत आहे आणि याच्यामुळे सुद्धा मागणी आणि पुरवठ्यात जो गॅप 15 ऑगस्ट नंतर निर्माण होणार आहे त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याकडे पर्याय उपलब्ध नाही.
मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर सगळं काही व्यवस्थित आहे आणि सगळं मनासारखं घडलं, म्हणजे सरकारनं जर कुठेही काहीही हस्तक्षेप केला नाही, तर कांद्याचा बाजारभाव हा 15 ऑगस्ट पासून रेकॉर्ड तोड तेजीची सुरुवात करेल आणि 15 सप्टेंबर नंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला 4,000च्या दराला गवसणी घालताना दिसणार आहे. अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट त्या ठिकाणी अधोरेखित करून ठेवा, की जर सरकारने हस्तक्षेप केला नाही तर. कारण कसं आहे की बाबा, कांद्याचं असणारं हे प्रोडक्ट संवेदनशील आहे. याचा निवडणुकामध्ये सरकारला बऱ्याच वेळा फटका बसलेला आहे. त्यामुळे सरकारनं जर काही हस्तक्षेप नाही केला तर सध्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती सांगत आहे की कांदा भाव 15 सप्टेंबर नंतर 100% या ठिकाणी 4,000 पार जाणार आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये मग विक्रीचं कसं करायचं? तर लक्षात घ्या, सरकार हस्तक्षेप करू शकते हे गृहीत धरून विक्रीचं गणित या ठिकाणी साधायचं आहे. सुरुवात 2800 ते 3000च्या दरम्यान कांद्याचा दर पोहोचला की तिथं आपल्याला कांदा विक्री ही सुरू करायची. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची आहे, ज्यामुळे होईल आपल्याला या ठिकाणी खूप खूप फायदा. पण जर आपण जास्त अपेक्षा ठेवली आणि सरकारनं हस्तक्षेप केला तर विनाकारण आपल्या हातची तेजी निघून जाईल. म्हणून एकदाच कांदा विकू पण नका आणि सगळा कांदा शिल्लक ठेवू पण नका. हाच तुम्हाला सध्याचा समर्पक सल्ला. पण लक्षात ठेवा, 15 सप्टेंबर नंतर कांदा दर हा 4,000ला गवसणी घालताना दिसण्याची दाट शक्यता दिसत आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे मग तो कशा पद्धतीनं राहील, याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, असेच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.